नमस्कार, मी श्रद्धा कंडोडे. स्वादिष्ट इन्स्टंट मसाला अँड फूड या कंपनीची मी ओनर आहे. तसेच मी सरचिटणीस या पदावरती आहे. महाराष्ट्र राज्य रोजगार स्वयंरोजगार विभाग NCP अजितदादा पवार गट. तसेच मी PMEGP आणि क्लस्टर हे जे शासकीय योजना आहेत याच्यावरती मी ॲज अ बिझनेस डेव्हलपर, ट्रेनर आणि मेंटोरिंगचं मी काम करत आहे. प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून मी आजपर्यंत मी काम केलेलं आहे. तर आजचे जे आपले 2 विषय मी घेऊन आलेले आहे, हे 2 स्कीम आहेत. हे PMEGP आणि CMEGP दोन्ही स्कीम खूप महत्त्वाच्या आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप वर्षापासून चालणारे आहेत आणि सक्सेसफुल हे जे स्कीम आहे याविषयी मी तुमच्या समोर मी आज पूर्ण माहिती मी देणार आहे. तर फर्स्ट इज PMEGP, दॅट इज लॉंग फॉर्म त्याचा हा आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, दॅट इज PMEGP. अँड CMEGP इज चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. हे दोन्ही पण जे स्कीम आहेत, PMEGP ही सेंट्रल गव्हर्मेंटची स्कीम आहे आणि CMEGP ही स्टेट गव्हर्मेंटच्या लेवलला ही स्कीम आहे. तर या दोन्ही स्कीममध्ये विच इज द बेटर स्कीम, विच इज द बेस्ट प्रोजेक्ट, हा मी तुम्हाला स्टार्टअपसाठी जेवढ्या काही स्कीम आहेत हे मी तुम्हाला एक एक करून सांगत आहे. तर हे 2 विषय हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षपूर्वक तुम्ही नक्की ऐका. तर फर्स्ट इज PMEGP. द स्कीम इज फंक्शनिंग, द स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, दॅट इज KVIC, functioning as the nodal agency at the national level. म्हणजेच ही नॅशनल लेवलला राबवली जाणारी आहे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे. प्राईम मिनिस्टर आपले श्री नरेंद्र मोदी यांनी आणलेली स्कीम आहे, अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणजे माझा खास विषय आहे हा PMEGP, कारण की मी ॲज अ बिझनेस ट्रेनर म्हणून मी माझी नुकतीच या योजनेमध्ये माझी नुकतीच नियुक्ती झाल्यामुळे PMEGP हा माझा खूप जिव्हाळ्याचा माझा सब्जेक्ट आहे. आणि अजून एक दुसरा सब्जेक्ट सांगायचा असा की PMEGP ही जी योजना आहे ही मी स्वतः घेतलेली आहे. मी स्वतः या योजनेची मी एक बेनिफिशरी आहे. त्याच्यामुळं माझा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे PMEGP. त्याच्यानंतरून सेकंड इज द CMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, इम्प्लिमेंटेड बाय खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड, दॅट इज KVIB. याच्या मार्फत हा राबवला जातो स्टेट लेवलला, म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत हा आपल्या राज्यामध्ये हा प्रोजेक्ट हा राबवला जातो. आणि सेकंड याला फंक्शनिंग करणारे जे आहे हे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, म्हणजे DIC आपण म्हणतो, जिल्हा उद्योग केंद्र, हा पण याच्या थ्रू आपण राबवला जातो. आणि थर्ड जो आहे हे बँक आहे, म्हणजे सिडबीच्या थ्रू आपण हे जे CMEGP हा प्रोजेक्ट आहे याचे कसे फंक्शनिंग जे आहे, CMEGPमध्ये खूप सारे डिफरन्स आहे आणि PMEGPमध्ये खूप सारे डिफरन्स आहे आणि कुठले बेस्ट आहे मी तुम्हाला लास्टला नक्कीच मी तुम्हाला सांगेन. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर या 2 सेक्टरसाठीच हे दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत हे 2 सेक्टरमध्ये आहेत. तर यामध्ये CMEGPमध्ये एज लिमिट हे आहे 18 to 45 तुमचं एज ग्रुप हे असायला हवं. याच्यामध्ये तुम्ही लाभार्थी जे आहेत हे 45 एजपर्यंतच तुम्ही या स्कीमला तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, सगळी प्रोसेस ही ऑनलाईन आहे, ऑफलाईन ही प्रोसिजर कुठेही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे नॉलेज किंवा जे ट्रेनिंग प्रोग्राम याच्यामार्फत जे चालवलं जातं हेही ऑनलाईन तुम्हाला मिळणार आहे. सगळी प्रोसिजर, बँकेची प्रोसिजर ही सगळी टोटली ऑनलाईन आहे. मी एक करून मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे. तर एज फॅक्टर मी तुम्हाला सांगितलेला आहे CMEGPचा, तो आहे 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही याला ॲप्लाय करू शकता. आणि PMEGPमध्ये एज फॅक्टर जो आहे हा फक्त 18 वर्ष आहे. 18 वर्षाच्या पुढील जितके तुमचे जे एज आहे याला एज लिमिट पुढे कुठेही नाही आहे PMEGP योजनेमध्ये. तर हा एक बेनिफिट तुम्हाला नक्कीच PMEGPचा आहे. आणि CMEGPमध्ये लोन अमाऊंट ही फक्त 25 lakhsपर्यंतच तुम्ही लोन ॲप्लाय करू शकता.
आणि PMEGPचं म्हणजे फर्स्ट मी तुम्हाला सांगत आहे, स्टार्टअपसाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. स्टार्टअप नंतरून तुम्ही स्टँडअप इंडिया स्टँडअपला ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेबल असता त्यावेळेसचे त्यांचे जे कॅटेगरी किंवा काही रूल्स जे आहेत हे थोडेसे वेगळे आहेत, तेही मी तुम्हाला सांगते. तर PMEGPचं जे स्टार्टअप जे आहे तुम्हाला 50 लाखापर्यंत तुम्ही कर्ज मंजुरी ही तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तर यामध्ये आता सबसिडीचा विषय येतो. सबसिडी ही 15 ते 35% तुम्हाला सबसिडी मिळते. तर यामध्ये ग्रामीण विभाग आहे, शहरी विभाग आहे. शहरी विभागामध्ये प्लस त्याच्यामध्ये जेंट्स आणि लेडीज ही पण कॅटेगरी आहे. पुरुषांसाठी लागणारे सबसिडी वेगळे आहेत, महिलांसाठी वेगळे आहेत. तर PMEGPमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, CMEGPमध्ये तुम्हाला सेकंड चान्स तुम्हाला दिला जात नाही. फक्त स्टार्टअपसाठी आहे. PMEGPमध्ये सेकंड चान्स हा दिला जातो. म्हणजे टॉपअप लोन हे तुम्ही करू शकता, पण आफ्टर 3 इयर्स तुम्ही रेग्युलर जर त्याचे EMI जर भरलेला आहात तर तुम्हाला नक्कीच टॉपअप बिझनेस लोन हे तुम्हाला मिळू शकतं. तर हे टॉपअप जे आहे, सेकंड चान्स जो आहे हा तुम्हाला 1 CR म्हणजे 1 करोडपर्यंत तुम्ही ॲप्लाय करू शकता. सेकंड जो चान्स आहे तो. पण हा चान्स हा CMEGP या प्रोजेक्टमध्ये नाही आहे, दिलेला गेलेला नाही आहे. तर आता यामध्ये सबसिडीचं मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं. तर महिलांसाठी जी सबसिडी आहे ही टोटली 35% सबसिडी ही महिलांसाठी आहे. म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी मी सांगत आलेली आहे की जे तुम्ही लोन काढत आहात, PMEGP CMEGP लोन काढत आहात, हे महिलांच्या म्हणजे महिलांनी याचा सहभाग घ्यावा, महिलांच्या नावावरती ही स्कीम असायला हवी, हे मी तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण की याचे बेनिफिट्स खूप जास्त आहे. महिलांसाठी बेनिफिट्स सरकारने खूप सारे आणलेले आहेत. तर याच्यामध्ये 35% हे महिलांसाठी आहेत आणि 25% हे पुरुष कॅटेगरीसाठी आहेत. तर ग्रामीण विभागातून जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला 35% हे सबसिडी तुम्हाला दिली गेलेली आहे. आणि जर शहरी भागामध्ये तुमचा बिझनेस असेल तर डायरेक्ट 25% तुम्हाला सबसिडी ही देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पण बरेचसे तुमचे जे कॅटेगरी आहे, म्हणजे तुम्ही विषय कोणता निवडता, विषय हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PMEGP आणि CMEGP हे दोन्ही लोन हे कुठेही ॲग्रिकल्चर बेस्डवरती मिळत नाही. ॲग्रिकल्चर तुमचे जे सब्जेक्ट असेल तर त्याविषयी हे प्रोजेक्ट नाही आहेत. ॲग्रिकल्चरचा विषयच येत नाही याच्यामध्ये. हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. तर आता ऑनलाईन याची प्रोसिजर आहे. ऑनलाईन PMEGP हा तुम्हाला पहिला फॉर्म भरावा लागतो. पण त्याआधी तुम्हाला सब्जेक्ट हा तुम्हाला चॉईस करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही कोणता सब्जेक्ट तुम्ही निवडणार आहात, तुम्ही कुठल्या लोकेशन मध्ये आहात, तुमचं मार्केट रिसर्च किती आहे. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते की हे दोन्ही जे प्रकल्प आहेत याचं पहिलं म्हणजे तुम्ही ॲप्लाय करायच्या आधी तुम्हाला नॉलेज असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही स्कीम म्हणजे इझिली मिळत नाही. ही स्कीम थोडंसं टफ आहे, पण याची तयारी तुमची प्रॉपर असली पाहिजे. प्रॉपर तुम्ही याचं नॉलेज घ्या, याचं स्किल वाढवा. तुम्ही या विषयामध्ये जे विषय तुम्ही सब्जेक्ट जो तुम्ही चॉईस करणार आहे त्याचं प्रॉपर मार्केटिंग, त्याचं पॅकेजिंग, त्याचे फॉर्म्युलेशन, मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे फॉर्म्युलेज जे आहेत हे तुम्ही नक्की शिकून घ्या. याची माहिती टोटली घेऊन तुम्ही काही कोर्सेस करू शकता. आणि तसंच ट्रेनिंग प्रोग्रामही यामार्फत दिलं जातं. सरकारतर्फेच आहे हे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम हे कंपल्सरी दिलं जातं. तरच तुम्ही या योजनेचं तुम्ही लाभार्थी आहात, म्हणजे तुम्ही बेनिफिशरी आहात. तर यामध्ये आता ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट निवडल्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्यावेळेस करता तर PMEGPचा आहे KVIC ऑनलाईन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही PMEGP लोन ॲप्लाय करू शकता. त्याचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्मसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे हे मी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्टही मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच आता CMEGP जी योजना आहे, CMEGPचं जे ऑनलाईन पोर्टल आहे ते आहे maha-cmegp.gov.in म्हणजे cmegp.government.gov.in.
असं त्याची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लाय करू शकता, तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तुमचे असणं आधी फार गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन ऑन द स्पॉट तुम्हाला हे अपलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला फोटो लागणार आहे तुमचे काही. आता तुम्ही जर समजा ग्रामीण भागातमधून असाल तर तुम्हाला लोकसंख्या प्रमाणपत्र हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. लोकसंख्या प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे. PMEGP स्कीमला, CMEGP स्कीमला हे लागू नाही. त्यानंतरून स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट, ज्याला TC म्हणतो आपण, हे तुम्हाला लागणार आहे. आणि मी तुम्हाला एक थोडंसं अजून महत्त्वाची एक टिप मी तुम्हाला देते. CMEGP आणि PMEGP ही जी कर्ज योजना आहे, याला जे आपलं एज्युकेशनचं जे आहे हे 10th पास असायला हवं. पण तरी पण मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस बँकेमध्ये जातील, ज्यावेळेस अप्रूव्हल होती, म्हणजे याचे जे स्टेप्स आहेत मी तुम्हाला स्टेप्सही सांगणार आहे, कशा कशा स्टेप्सनी त्यांचे सिलेक्शन प्रोसिजर आहे ती केली जाते. पण याच्यामध्ये जरी 10th पास हे त्यांची एक म्हणजे रूल आहे, तरी पण तुमचं एज्युकेशन हे खूप बघितलं जातं. एज्युकेशन खूप मॅटर करतं या विषयामध्ये. तुम्हाला नॉलेज किती आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, तुम्हाला मार्केटची किती माहिती आहे, इंटरव्ह्यू घेतले जातात, तुम्हाला ट्रेनिंग दिले जातात. या वाटतात तितक्या इझी गोष्टी नाही आहेत. मी याचं प्रिपरेशन कम्प्लिटली PMEGP ज्यावेळेस मी अप्लाय केलेलं होतं त्याचं प्रिपरेशनला मी फक्त म्हणजे कमीत कमी मी म्हणेन की 1 वर्ष मी याला फक्त माझ्या तयारीला मी 1 वर्ष घालवलेलं होतं. टोटली मी नॉलेज घेऊन मी उतरलेले होते PMEGP स्कीमला. म्हणूनच माझं 3 महिन्यामध्येच माझं सिलेक्शन झालेलं होतं. 3 महिने माझ्या प्रोसिजरला लागलेले होते. तर काय काय प्रोसिजरमधून मी गेलेले होते मी तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला सांगेन. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मी सांगितलेलं आहे, फोटो आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हे बेसिक KYC तुम्हाला लागणार आहे. तसेच बँकेमध्ये जे डॉक्युमेंट्स, आता प्रोजेक्ट रिपोर्ट मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की विषय निवडणं हे फार गरजेचं आहे. विषय तुमचा निवडल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. तो एक महत्त्वाचा गाभा आहे आपल्या म्हणजे आपल्या बिझनेसचा महत्त्वाचा गाभा आहे. तुमचे जे काही लोन्स तुम्ही काढणार आहात कुठल्याही प्रकल्पामध्ये तुम्ही या, पण प्रोजेक्ट रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही कसा बनवता, तसंच कसे तुमचे प्रोजेक्शन्स कसे असतात, कशी तुमची इम्प्रूव्हमेंट होणार आहे, तुमचं मार्केट कितपत आहे, खरंच तुम्ही रोजगार निर्मिती किती जणांना करून देणार आहात, तुमचं जे प्रोडक्शन आहे तेवढ्या लेवलपर्यंत होणार आहे का, तुम्हाला आसपासच्या म्हणजे 5 ते 7 किलोमीटरपर्यंत तुमचा प्रोडक्ट हा किती प्रमाणामध्ये विकला जातो, किती प्रमाणामध्ये लोकांना त्याची मागणी आहे आणि माहिती देखील आहे, याचीसुद्धा चेकिंग केली जाते. हे कम्प्लिटली डिपार्टमेंट हे वेगळं आहे. त्याच्यामुळे काही त्याचे हाईड रूल्स आहेत, बँकेचेही काही रूल्स आहेत आणि PMEGP या स्कीमचेही काही रूल्स आहेत. ते आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे आपण गडबडतो आणि आपले प्रोजेक्ट फेल जातात, आपले सँक्शन होत नाही. सँक्शन होणं, बँकेतून सँक्शन होणं, PMEGP जे यंत्रणा आहे त्याच्यातून सँक्शन होणं, असे 3 स्टेपमधून या प्रोसिजर जावे लागतात. तर आपला प्रोजेक्ट हा किती व्हायबल आहे, किती जणांना आपण रोजगार निर्मिती करून देणार आहे, किती इनोव्हेटिव्ह तुमचे सब्जेक्ट आहेत, किती इनोव्हेटिव्ह आणि किती लाँग टर्म तुमचा बिझनेस चालणार आहे. 7 वर्षांची ही स्कीम आहे. तर तुमचं जे सबसिडी आहे ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑफकोर्स, म्हणजे 35%. पण ही सबसिडी ही अशा प्रकारे दिली जाते. मला सबसिडी ही 9व्या महिन्यामध्ये मला मिळालेली होती माझी सबसिडी. तर ही सबसिडी ज्यावेळेस आपल्याला मिळते तर त्यावेळेस आपले जे 7 वर्षांचा जो कालावधी आहे आपल्या म्हणजे प्रोजेक्टचा जो EMI जो आपला रिटर्न ऑफ इंटरेस्ट जो आहे तो हा मला 9.5% म्हणजे 9.8% माझा कॅनरा बँकेतून माझी ही सबसिडीची प्रोसिजर माझी झालेली होती. माझं PMEGPचं काम झालेलं होतं. तर माझी सबसिडी 9व्या महिन्यात आलेली होती. तर सबसिडी आल्यानंतरून आपल्या हातामध्ये येत नाही, तर ही डायरेक्ट बँकेला जाते.
आणि जे तुमचे 7 वर्षाचा जो कालावधी आहे, या 7 वर्षामध्ये तुम्हाला 6 वर्ष 6 महिने, सुरुवातीचे 6 महिने ते 1 वर्ष हे तुम्हाला कुठलेही तुम्हाला रिटर्न करायचे नाही आहेत पैसे. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे हा तुम्हाला म्हणजे जे EMI भरायचं आहे हे तुम्हाला 1 वर्षानंतरून चालू होतं. म्हणजे ऑफकोर्स तुमचं म्हणजे आता 7 वर्षाचा जो कालावधी आहे तो तुमचा 6 वर्षावरती आला. 1 वर्ष तुम्हाला स्टार्टअपसाठी उभारण्यासाठी, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष कंप्लीट तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला सवलती आपण म्हणू शकतो सवलत दिली जाते गव्हर्मेंटच्या थ्रू. तर हे झाल्यानंतरून आफ्टर 1 इयर तुमचा बिझनेस हा थोडासा सेट झाल्यानंतरून तुम्हाला EMI प्रोसिजर ही चालू होते. आणि त्याच्या आधी किंवा नंतरून 1 वर्षानंतरून तुम्हाला ऑफकोर्स म्हणजे सबसिडी येते. पण माझी 9व्या महिन्यातच माझी सबसिडी आलेली होती. तर ही सबसिडी आल्यानंतरून ही बँकेकडे जाते. बँक काय करतं की 6 वर्षाचा जो टाईम पिरियड आहे 6 वर्षावरून 5 वर्षावरती येतं. म्हणजे ही टोटल आपल्याला जे EMI भरायचे आहे हे टोटल फक्त 5 इयर्समध्ये आपल्याला भरायचे आहेत. आणि 3 वर्ष याच्यामध्येही आपण 3 वर्ष जर रेग्युलर आपण म्हणजे हे लोन जे रिटर्न्स आहे ते व्यवस्थित आपण भरले तर 3 वर्षानंतरून आपण टॉपअप लोन हे नक्कीच काढू शकतो. त्याची पण प्रोसिजर ही वेगळी आहे. पण त्याला टॉपअप लोन ज्यावेळेस आपण काढतो तर त्याला 15% सबसिडी तुम्हाला मिळू शकते. तर याच्यानंतरून जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं याचे जे बँकेचे म्हणजे आपण ऑनलाईन ज्यावेळेस याचं ॲप्लिकेशन करतो, ॲप्लिकेशन केल्यानंतरून ते संबंधित यंत्रणेकडे त्याचे आपले सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे जातात. हे तिथून गेल्यानंतरून हे चेकिंग 2 स्टेपमध्ये ते चेकिंग होतं गव्हर्मेंटच्याकडून. तर हे गव्हर्मेंटच्याकडून हे चेकिंग सगळ्या गोष्टी झाल्यानंतरून म्हणजे खरंच कितपत आपण योग्यतेचे आहोत या सगळ्या गोष्टी आणि प्लस प्रोजेक्ट रिपोर्ट. मी वारंवार तुम्हाला तेच सांगत आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट हा बऱ्याच म्हणजे 2 स्टेपमध्ये 3 स्टेपमध्ये तुमचा हा टोटली कॅल्क्युलेट केला जातो. आणि हे 2 प्रोसिजर झाल्यानंतरून तिसरी जी स्टेप आहे ही बँकेची असते. बँकेकडे तो सबमिट केला जातो. बँक ही टोटल पूर्ण याची तपासणी केल्यानंतरून आपण इथे कुठेही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कुठेही फिजिकली तिथे रिप्रेझेंट होत नाही. आपण व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहिती नसतं. पण तुमच्या प्रोजेक्टनुसार तुमचे जे तुमचे KYC आहे, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, तुमचे जे नॉलेज तिथे आहे जे दिसलेलं आहे त्याच्या आधारे ऑनलाईनच्या आधारे सगळे ही चेकिंग केली जाते आणि याच्यावरून तुमचा प्रोजेक्ट हा अप्रूव्ह होतो. अप्रूव्ह झाल्यानंतरून बँकेमधून पण अप्रूव्ह झाल्यानंतरून तो सँक्शन डिपार्टमेंटमध्ये येतो. पण इथे कुठेही फिजिकली आपण दिसत नसल्यामुळे आपला हा इंटरव्ह्यू हा बँकेकडूनही होतो आणि प्लस PMEGP यंत्रणेकडून पण होतो. ही कम्प्लिटली ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतरून मोबाईलवरती आपल्याला पासवर्ड आणि एक लॉगिन ID हे क्रिएट करून म्हणजे गव्हर्मेंटकडून आपल्याला एक SMS द्वारे ईमेलद्वारे एक लॉगिन ID आणि एक पासवर्ड दिला जातो. तर त्या आधारे आपण नक्कीच याचे अपडेट ठेवू शकतो की आपला प्रोजेक्ट रिपोर्टची आत्ताची कंडिशन काय आहे, किती प्रमाणामध्ये अप्रूव्हल मिळालेलं आहे, किती चेकिंग झालेली आहे, काय त्याच्यामध्ये काही फॉल्ट आलेले आहे, काय त्यांच्या रूल्समध्ये काही गोष्टी बसत नसेल तर आपल्याला SMS द्वारे ईमेलद्वारे हे कळवलं जातं. तर यानंतरून तो लॉगिन ID आणि पासवर्ड हा खूप अत्यंत महत्त्वाचा असतो. तर पुढे यंत्रणेची एक मीटिंग घेतली जाते. आपल्या विषयामध्ये आपण जे प्रोजेक्ट दिलेले आहेत त्याविषयी एक यंत्रणेची एक मीटिंग घेतली जाते. तर त्याला TFC असं म्हणतात. यामध्ये आपले डॉक्युमेंट्स फाईल्स जे आहे हे ठेवले जातात, चेकिंग केले जातात आणि त्यानंतरून बँकेमध्ये हा प्रस्ताव मांडला जातो. बँकेचे काही जे मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर आहेत, हे जे आपला प्लांट आहे तो आपल्या चेकिंगला येतात. कुठेही न सांगता, कुठेही न कळता हे पहिलं बाहेरून चौकशी एन्क्वायरी केली जाते
की आपला बिझनेस खरंच कितपत चाललेला आहे, कितपत आपल्याला नॉलेज आहे, कितपत आपल्याला लोक किती ओळखतात, आपला प्रोडक्ट हा किती लोकांपर्यंत पोचलेला आहे, या सगळ्याची चेकिंग केली जाते. आणि मग आपल्याकडे हे लोक चेकिंगला येतात. चेकिंगला येण्याच्या आधी कुठेही आपल्याला माहिती नसतं. बँकेची लोक ही कधीही येऊ शकतात चेकिंगला. आणि त्यामध्ये मग आपले जे वर्किंग जे आपलं चालू आहे हे चेकिंग केलं जातं. तर यानुसार आपण अपडेट असणं हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली फाईल जाते, फाईल गेल्यानंतर म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपण वेळोवेळी अपडेट असणं फार गरजेचं आहे. चेकिंग ही कधीही केली जाते. तर यामध्ये CMEGP या लोनला काही मर्यादा दिलेल्या आहेत. या मर्यादा या खालीलप्रमाणे आहेत. प्लांट जे आहे त्याच्या बांधकामासाठी 20% हे तुम्हाला वापरायचे आहेत पैसे. बांधकाम म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी हे 20% म्हणजे लोन अमाऊंटच्या 20% हे लोन सँक्शन झाल्यानंतर 20% हे तुम्हाला बांधकामासाठी म्हणजे आपण जो प्लांट आहे तो कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वापरायचा आहे. त्याच्यानंतरून सेकंड जो आहे हा टोटली मशिनरीसाठी आहे. हा 50% जी लोन अमाऊंटच्या 50% जी अमाऊंट आहे ही तुम्हाला मशिनरीसाठी प्लांट मशिनरीसाठी तुम्हाला वापरायची आहे. आणि त्यामध्ये थर्ड जो आहे हा वर्किंग कॅपिटलसाठी तुम्हाला 30% रक्कम ही वर्किंग कॅपिटलसाठी यूज करायची आहे. अशा प्रकारे या मर्यादा घातलेल्या आहेत CMEGP लोनमध्ये. पण PMEGP लोनमध्ये कुठेही या मर्यादा नाहीत. तुम्ही वर्किंग कॅपिटलसाठी तुम्ही 50% 60% लोन अमाऊंट ही वापरू शकता. तुम्ही प्लांट ऑलरेडी तुमचा कन्स्ट्रक्ट केलेला आहे तर तुम्हाला ती रक्कम तिथे वापरायची गरज नाही. तुमच्याकडे काही मशिनरी असेल तर मशिनरीवरती तुम्हाला खर्च करणं गरजेचं नाही. असे बेनिफिट्स हे PMEGPचे काही आहेत. तर यामध्ये तुम्हाला आय होप या सगळ्या PMEGP CMEGPमध्ये मी शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. याच्यात खूप सारे डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट जे आहे अजून खूप डिटेलमध्ये आहे. डिटेलमध्ये आपण नक्कीच चर्चा करूया 1 to 1 ज्यावेळेस तुम्हाला हे या स्कीममध्ये उतरायचं आहे तर तुम्ही नक्कीच मला संपर्क साधा. तर मला विचाराल तर मी म्हणजे योग्य कोणती आहे, विच इज द बेस्ट स्कीम ज्या स्टार्टअपसाठी आहेत, तर मी तुम्हाला नक्कीच PMEGP हे सांगेन. कारण की मी स्वतः ॲज अ ट्रेनर असल्यामुळे त्याच्यामध्ये मला बारीक सारीक गोष्टी या सगळ्या PMEGPच्या माहिती आहेत. कशाप्रकारे लोन अप्रूव्हल केलं जातं, सँक्शन कशाप्रकारे होतं, तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट कशाप्रकारे आहे, काही हाईड रूल्स कसे असतात, बँकेचे रूल्स काय काय आहेत, PMEGP यंत्रणेचे रूल्स कसे आहेत, कशाप्रकारे चेकिंग केली जाते, कशाप्रकारे क्वेश्चनिंग विचारलं जातं, इंटरव्ह्यू कशाप्रकारे घेतले जातात, या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. तर तुम्ही मला नक्कीच संपर्क साधा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7045774959. थँक्यू.